आणि आता सुनीता विल्यम्स संदर्भात एक मोठी बातमी आहे। सुनीता विल्यम्स यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना आणण्यासाठी नासानं फॉल्कन 9 हे रॉकेट लॉन्च केलंय। भारतीय वेळेनुसार पहाटे 4:33 हे रॉकेट लॉन्च करण्यात आलंय। स्पेसएक्स आणि नासाकडून हे रॉकेट लॉन्च करण्यात आलंय। 4 क्रू मेंबर्ससह या रॉकेटनं उड्डाण केलंय आणि लवकरच हे रॉकेट सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्याला घेऊन पृथ्वीवर परतणार आहे। प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाची अशी बातमी आहे। गेल्या 9 महिन्यांपासून सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकून आहे आणि आता त्यांच्या संदर्भात मोठी अपडेट मिळते। सुनीता विल्यम्स त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना आणण्यासाठी नासानं फॉल्कन 9 हे रॉकेट आता लॉन्च केलं आहे। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील आहेत। लीना मॅम, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। नमस्कार मॅम, गेली 9 महिने सुनीता विल्यम्स या अंतराळात आहेत। प्रत्येक भारतीय त्यांच्या परत येण्याची वाट पाहतोय आणि यावेळेस त्यांच्या पुन्हा परत येण्याच्या आशा पल्लवित झाल्यात। नेमके किती चान्सेस आहेत असं तुम्हाला वाटतं परत येण्याचे? चान्सेस नक्कीच आहेत। आता 19 तारखेला असं म्हणतात की हे 2 ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आणि त्यांच्यासोबत जे ऑलरेडी आता आधी स्पेस स्टेशन मध्ये आहेत त्या 2 ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे 4घांना परत आणणार आहेत आणि 19 तारखेला हे अनडॉकिंग होणार। म्हणजे याच यानात जे आज गेलं स्पेसमध्ये त्याच्यामधून जे 4 ॲस्ट्रॉनॉट्स गेले ते डॉकिंग होऊन स्पेस स्टेशन मध्ये जाणार आणि हे 4 जण 19 तारखेला परत येणार। तर चान्सेस आहेत नक्कीच। नासा, स्पेसएक्स हे दोन्ही स्पेस एजन्सीज खूप कॉन्फिडंट आहेत आणि नासा तर ही ऑफिशियल अमेरिकन गव्हर्नमेंट स्पेस एजन्सी आहे आणि इलॉन मस्कची स्पेसएक्स ही प्रायव्हेट कंपनी आहे। दे आर ऑल कॉन्फिडंट कारण इतके महिने गेले, 8 ते दिवस लागतील असं वाटलं होतं आणि आता 8 ते 10 महिने होत आले। तर नक्कीच आता त्यांना परतीचा प्रवास आता सगळा ठरलेला आहे आणि 4च दिवसानंतर अनडॉकिंग होऊन येणार आहेत। तर यावेळेला काळजी घेतलेली आहे की नथिंग विल गो रॉंग। इवन मायन्यूट छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अगदी प्रिसिजनने केलेल्या आहेत, त्यामुळे अचूकपणे त्यांचं काम आहे, चालू आहे आणि नक्कीच हे परत येतील अशी आशा आहे आणि कॉन्फिडन्स पण आहे नासाला। अगदी बरोबर मॅम, जेव्हा त्यांना परत आणण्यात आधी सुद्धा प्रयत्न करण्यात आले, टेक्निकली आधी सुद्धा हे सगळे प्रयत्न झाले आणि ते फेल सुद्धा गेले, पण नेमक्या आधी काय अडचणी येत होत्या आणि त्या आता त्याच्यावर मात करणार आहेत? बोईंग स्टारलायनर ही एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि नासा सोबत त्यांचा करार आहे। तर त्या स्टारलायनरच्या पहिल्या टेस्टिंगच्या फ्लाईटसाठी म्हणजे मेडन आणि टेस्ट फ्लाईट तशा आधी जरा त्यांचे अनक्रूड म्हणजे अनमॅन मिशन फेल गेले होते, पण 2 ॲस्ट्रॉनॉट्सना घेऊन वरती जाण्याचा त्यांचा हा प्रयास होता पहिलाच। पण त्याच्यामध्ये 28 थ्रस्टर्स आहेत, त्यापैकी 5 मध्ये बिघाड होता, म्हणजे हिलियम गॅसचं लिकेज त्यांना जाणवलं आणि त्यामुळे ते परत आले नाहीत आणि अनेक वेळेला त्यांचे प्रयत्न फेल गेले। इनफॅक्ट बरेच प्रयत्न झाले मधल्या 7-8 महिन्यांमध्ये। मग नासाने ठरवलं की आपण स्पेसएक्सचं हे क्रू 10 जेव्हा म्हणजे हा जो मॉड्यूल गेला स्पेसमध्ये, स्पेसक्राफ्ट गेला म्हणजे लॉन्च झालेला आहे, तो आता 28 तासांनंतर डॉकिंग होणार। तर आता नासा आणि स्पेसएक्सने ठरवलं की येस वी विल ब्रिंग देम बॅक। आणि आपण ऐकलंच असेल आता की इलॉन मस्क हा सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल ॲडवायझर टू प्रेसिडेंट ट्रम्प असे आहेत ते, त्यामुळे आता कॉन्फिडन्स आहे नासाला आणि स्पेसएक्सला की हे नक्कीच आता होणार आहे यावेळेस। पण त्यावेळेला एक बिघाड होता, पण तो टेम्पररी नव्हता, त्यामुळे सिरियस प्रॉब्लेम आला असता। यांना दोघांना परत आणताना ब्लास्ट होऊ शकतो, एनिथिंग कॅन गो रॉंग, ऍक्सिडेंट्स होतात स्पेसमध्ये आणि हे खूप रिस्की आणि हा म्हणजे होस्टाईल एन्व्हायरमेंटमध्ये स्पेसमध्ये राहतात, तो पण एक रिस्कच आहे ती पण स्पेस स्टेशनमध्ये ते अडकले नव्हते किंवा फसले नव्हते। त्यांना जेवण आणि फूड प्रोव्हिजन सगळ्या गोष्टी मिळत होत्या आणि त्यासोबत त्यांचे अनेक प्रयोग चालले होते। कंटिन्युअस दे वर वर्किंग इन स्पेस आणि वेगवेगळे प्रयोग एक्सपेरिमेंट्स करून आता वेळ आली आहे परतीची।
त्यामुळे 59 इयर्स ओल्ड सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ऑलमोस्ट त्याच सेम एजचे आहेत. लॉंग टर्म स्पेसमध्ये राहणं हे खूप रिस्की आहे खरं तर. पण आता ते म्हणजे त्यांची ट्रेनिंग झाली आणि सायकोलॉजिकली आणि फिजिकली दे हॅव टू बी व्हेरी फिट आणि म्हणूनच त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. आणि आल्यानंतर काही वेगळ्या प्रकारचे तब्येतीला हेल्थला त्रास होऊ शकतात. नक्कीच मॅम, That is मला मला another हो topic. मला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की आत्ताच तुम्ही म्हटलं हे इतक्या लॉंग टाइमसाठी तिथे राहणं खरं तर खूपच रिस्की आहे. मग त्यासाठी त्यांना नेमकं काय ट्रेनिंग दिलं जातं किंवा त्यांना अशा प्रकारे आधीच एक माहिती असते की आपल्याला इतकं काळ सुद्धा राहिलं जाऊ शकतं, अशी त्यांना एक आधीच एक सूचना असते? हो नक्कीच. आता सुनीता विल्यम्स ही अनेक वेळेला स्पेसमध्ये आधी जाऊन आलेली आहे. इनफॅक्ट शी होल्ड्स द रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड. म्हणजे महिलांमध्ये विमेन ॲस्ट्रॉनॉट्स पैकी सगळ्यात जास्ती वेळ स्पेस स्टेशनच्या बाहेर म्हणजे स्पेस वॉक किंवा एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतात असं केलेलं आहे. सो सुनीता विल्यम्स खरंच महान आहेत. आणि ऍज अ वुमन, आणि ते पण जवळजवळ 60 वर्ष वय आहे आता. तर आपल्यालाच पृथ्वीवर राहून इतके तब्येतीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आपण कंप्लेन करतो की किती उन्हाळा आहे, किती एक्स्ट्रीम पाऊस आहे, थंडी आहे. तर तिथे आर्टिफिशियली सिम्युलेटेड एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण असतं आतमध्ये. आणि मायक्रोग्रॅव्हिटी किंवा गुरुत्वाकर्षण तिथे पण नसतं. त्यामुळे ते सुद्धा आर्टिफिशियली क्रिएट केलेलं असतं, निर्माण केलेलं असतं. जेवण देखील छोटे छोटे असे ग्रॅन्युल्स टाईप आणि असं खाल्लं जातं. त्यांना पाणी सुद्धा पाईपमधून. आणि इतक्या सगळ्या या गोष्टी पण याची लाईक यू आस्ट, हा प्रश्न अगदी व्हॅलिड आहे. ट्रेनिंग, ही सगळी ट्रेनिंग दिली जाते. मी तर म्हणते की ॲस्ट्रॉनॉट सिलेक्शन होण्यासाठी पण अगदी सज्ज आणि टॉप नॉच पायलट्सना, स्पेशालिस्ट आणि त्यातल्या त्यात इंजिनियर्स, सायंटिस्टनाच घेतात. आणि मग हे सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे पायलटचे पण त्यांचे नंबर ऑफ आवर्स स्पेंट इन एअर अँड स्पेस हे काउंट केले जातात. आणि हा अनुभव आणि पुन्हा ट्रेनिंग, नंतर ट्रेनिंग दिली जाते. तर सिलेक्शन करतानाच, निवडताना अगदी अतिशय उच्च दर्जाचे सायंटिस्ट, इंजिनियर्स यांना घेतलं जातं. आणि त्यानंतर ट्रेनिंग जी दिली जाते तर त्याच्यामध्ये एक आहे हायड्रोलॅब. म्हणजे पाण्यात त्यांना खाली सोडून स्पेस सारखं वातावरण क्रिएट करतात. मग ॲरिझोना डेझर्टमध्ये म्हणजे वाळवंटात पाठवतात 4-5 जणांना की तिथे तुम्ही सर्व्हाइव्ह करा. आणि या सगळ्या एक्स्ट्रीम टेम्परेचर कंडिशन्स, वातावरण हे जे असतं ऑड, म्हणजे सगळे एक्स्ट्रीम्स, असं जर त्यांना राहता आलं, पृथ्वीवर सर्व्हाइव्ह होता आलं, तर स्पेसमध्ये नक्कीच येईल. आणि हायड्रोलॅब, मग खूप प्रकारच्या ट्रेनिंग असतात. फिजिकल फिटनेस म्हणजे तिथे ब्लड प्रेशर आणि बीपी आणि वेगळे आजार, हाईटची भीती, वर्टिगो असतो, काहींना त्रास असतो, डोकं दुखतं, ऍसिडिटी, पीएच प्रॉपर नसतो आणि कोलेस्ट्रॉल, हे सगळे असे प्रॉब्लेम्स तर असले तर तिथेच ॲस्ट्रॉनॉट रिजेक्ट केलं जातं. सो दे आर फर्स्ट अँड फॉरमोस्ट फिजिकली फिट. आणि त्यानंतर मानसिकता आणि सायकोलॉजी आणि त्यांच्यावर काम केलं जातं. कारण त्यांना ट्रेनिंग अशी दिली जाते की तिथे तुम्ही एकटे राहणार, अवे फ्रॉम फॅमिली. परिवार तर इथे आहे पृथ्वीवर. तर मध्यंतरी सुनीता विल्यम्सच्या हजबंडना पण विचारलं होतं की हाऊ इज शी हॅपी. कारण लोकांनी असं सोशल मीडियावरून आलंच खरं, आणि खूप मोठा काळ गेला मध्ये 8-10 महिने. तर ती ओके आहे ना, तिला तब्येतीचे प्रॉब्लेम्स, पण खरंच वजन कमी झालेलं आहे आणि गुडघ्याचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कॅल्शियम डिप्लिशन, मेटाबॉलिझम, या सगळ्या गोष्टींमध्ये फरक होतोच नक्कीच. पण ते मी म्हणाले त्याप्रमाणे फिजिकल फिटनेसचा हा भाग आहे. आणि सायकोलॉजिकल म्हणजे त्यांना ट्रेनिंग कंपार्टमेंटलाइज, म्हणजे तुम्ही तिथे गेल्यावर फक्त तिथलाच विचार करायचा. घरचा, पृथ्वीवर काय चालू आहे, कुठे युद्ध, कुठे घरी काय चाललंय, आणि असं काही नाही. दे आर ओनली फोकसिंग इन दॅट आणि लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट. आणि तक्रार नाही करायची, कंप्लेनिंग नाही, काही नाही. सो सुनीता विल्यम्सच्या हजबंड म्हणाले शी इज इन हॅपी स्पेस, म्हणजे ती तिथे खुश आहे. ती जेव्हा स्पेसमध्ये असते तर शी इज व्हेरी हॅपी देअर. असे काही प्रकार असतात. आणि त्यांना एक्स्ट्रीम
कंडिशन्स हॉस्टाईल आणि ऑड विचित्र जर घटना झाली समोर, दे आर रेडी टू सिंक इन, म्हणजे ते सगळं ऍक्सेप्ट करतात हे लोक आणि त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही. दे आर व्हेरी बॅलन्स्ड. इमोशनल इंटेलिजन्सवर खूप काम केलं जातं, त्यामुळे ते हुशार आहेत. आयक्यू तर हाय आयक्यू वालेच लोक आहेत हे सायंटिस्ट इंजिनियर्स. पण त्याच्यासोबत जेव्हा ॲस्ट्रॉनॉट म्हणून सिलेक्ट केलं जातं आणि जातात स्पेसमध्ये, तेव्हा प्रत्यक्षात खूप गोष्टी वेगळ्या असतात. पृथ्वीसारखं अजिबात पृथ्वीसारखे कंडिशन्स नाहीये. सो या सगळ्यांची तयारी, या सगळ्या गोष्टींची, आणि खूप मोठा काळ पण लागेल किंवा स्पेस ऍक्सिडेंट होऊ शकतात. म्हणजे जसं कल्पना चावलाच्या बाबतीत झालं तर त्यांचा लाईफ इन्शुरन्स आणि खूप गोष्टी असतात. पण आता इन दिस केस वी आर होपफुल आणि कॉन्फिडंट की हे परत सेफली येतील इन वन पीस. आणि असं म्हटलं जातं की आल्यानंतर नासा किंवा अमेरिकन गव्हर्नमेंट विल गिव्ह देम ह्यूज अमाऊंट ॲज कॉम्पन्सेशन. म्हणजे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर, वन सेकंड, सो बुच विल्मोर ना आणि सुनीता विल्यम्स ना खूप मोठं डॉलर्स मध्ये, $1 मिलियन मध्ये कॉम्पेन्सेशन दिलं जाईल असं म्हटलं जातं. तुम्ही आत्ताच म्हणालात सायकोलॉजी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे. मग मला हा प्रश्न विचारायचा की सायकोलॉजिकली त्यांचा अंतराळात झेपावताना आणि आत्ता परतताना किती फरक असणार आहे? कारण तुम्ही म्हटलं त्यांना ट्रेन तर केलं जातं, पण थोड्याफार प्रमाणात फरक तर असणारच. तर झेपावताना आणि आत्ता परतताना तो फरक किती असेल, काय असेल? हो, नक्कीच. म्हणजे दे एक्सप्रेस हॅपीनेस आणि एक थ्रिल असेलच. कारण इवन सण येतात, क्रिसमस स्पेसमध्ये आल्यावर ते छान खुशीत असतात आणि दे सेलिब्रेट क्रिसमस इन स्पेस. कुंभचा फोटो मध्यंतरी त्यांनी आय मीन स्पेस स्टेशनवरून पृथ्वीचा इंडियावरून, भारतावरून जाताना काढलेला होता फोटो. सो इट गिव्स देम स्मॉल स्मॉल प्लेजर, हॅपीनेस. नक्कीच. आणि आता येणार आहे तर खुश आहेतच, पण स्थितप्रज्ञ म्हणतात तसे असतात हे लोक. म्हणजे खूप हॅपीनेस म्हणजे इतका एक्सप्रेस करत नाहीत आणि त्यांचा पल्स रेट पण ना एक साधारण एकाच लेवलचा असतो. सो दे हॅव टू मेंटेन दॅट कूल कंपोज्ड. म्हणजे स्वभावच त्यांचा असा आता झाला असेल की दे आर रेडी टू ऍक्सेप्ट एव्हरीथिंग. म्हणजे जेव्हा त्यांना सांगितलं की तुमचं पोस्टपोन होणार आहे आणि अजून काही काळ तुम्हाला स्पेस स्टेशनमध्ये राहायला लागेल, तर तेव्हा नाराज नाही, निराश नाही झाले. आणि तसंच आता परतीचा प्रवास जवळ येतोय तर खुश असतीलच नक्की, पण दे विल नॉट बी जुबिलियंट की म्हणजे उड्या मारून नाचून. तिथे तर स्पेसमध्ये हे सगळं शक्यच नाहीये, पाय पण नसतात टेकत. पण जमिनीवर आल्यावर नक्कीच नंतर दे विल सेलिब्रेट. पण परत आल्यानंतर गुडघ्यातली ताकद, शक्ती कमी झालेली असते किंवा त्यांना नंतर पुन्हा काही दिवस रेस्ट घेऊन, विश्रांती घेतल्यानंतर क्वारंटाईन केलं जातं काही दिवस, 14 दिवस वगैरे. आणि त्यानंतर बाहेर आल्यावर हळूहळू परत नव्याने सुरुवात करून चालायला शिकवतात किंवा बसायचं. बिकॉज शी सेड मला आता ग्लास पकडता येत नाही हातात, कारण ती ग्रिप खूप महिने हे वापरलंच नाही ना, फिंगर्स म्हणजे आपले जे बोट असतात अशी ग्रिप, तर ते सगळं शिकावं लागेल. आय फॉरगॉट इवन टू ग्रिप माय पेन असं म्हणते ती सध्या. असा एक तिचा तिची स्टेटमेंट होती सुनीता विल्यम्सची. तर या सगळ्या गोष्टी पुन्हा आल्यानंतर शिकाव्या लागतील. ऑफकोर्स तिथे स्पेसमध्ये काय असतं, सगळं तरंगत असतं. सो त्यांना तिथे रिपेअर, मेंटेनन्स खूप गोष्टी हातानेच कराव्याच लागतात. पण पृथ्वीवर आल्यानंतर इथलं वातावरण जे आहे असं परत याला ऍडजस्ट करून याची सवय लागायला काही काळ जाईल आणि थोडा वेळ लागेल. अगदी बरोबर तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे. खरं तर आम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलं त्यांचा फिजिकल फिटनेस सुद्धा चेंज झालेला आहे. आणि मला फक्त हा प्रश्न विचारायचा आहे की आता यानंतर ते जेव्हा परत येतील तेव्हा हे सगळं लाईफस्टाईल पुन्हा रुटीन लागायला, पुन्हा पूर्ववत यायला साधारण किती वेळ जाऊ शकतो? 2-3 गोष्टी असतात. आता वय 40शीत आणि 50शीत करताना म्हणजे तो फरक. पण मोस्टली म्हणजे मी एक ऑब्झर्व केलेला आहे आणि आम्ही नासामध्ये शिकलो पण की बराच काळ ॲस्ट्रॉनॉट्सना, पायलट्स जे असतात ते ॲस्ट्रॉनॉट म्हणून सिलेक्ट होतात, तर 40शीत आल्यावर त्यांना संधी मिळते. म्हणजे ते प्रॅक्टिस करत राहतात,
सगळी ट्रेनिंग सारखी दिली जाते, पण कधीतरी वेळ आली तर स्पेसमध्ये जायचं. जसं युद्ध करायला सोल्जर्स किंवा आपले हे जे फौजी असतात, रोज युद्ध नसते, पण त्यांची ड्रिल आणि रोज तयारी, प्रिपरेशन, मार्चिंग आणि सगळी प्रॅक्टिस रोज करावी लागते. तसं असतं या ॲस्ट्रॉनॉटचं खाली पृथ्वीवर असताना. आणि जेव्हा वर जातील तेव्हा त्यांना तिथलं काम करावं लागतं, तिथे ऍडजस्ट करून त्या वातावरणात. आणि आता परत आल्यानंतर वय आता जेव्हा 40शीत सुनीता विल्यम्स फर्स्ट टाइम गेल्या होत्या आणि मग अर्ली 50s आणि आता फरक नक्कीच पडेल. त्यामुळे कमिंग बॅक और बाउन्सिंग बॅक टू नॉर्मल या गोष्टीला नक्कीच काही वेळ लागेल. बट त्यांना पुन्हा मेडिसिन्स दिले जातात जे इथे सुटेबल आहेत. मग कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मल्टीव्हिटॅमिन या सगळ्या गोष्टी, कारण आता ती सवय गेली आहे ना इथे पृथ्वीच्या वातावरणात राहण्यासारखी. आता तयारी पुन्हा नव्याने करावी लागेल, तर त्यासाठी परत ट्रेनिंग दिली जाते. आणि त्यांचा आहार, फूड डाएट आणि सगळं पुन्हा आल्यानंतर व्हायटल ऑर्गन्स, पॅरामीटर्स सगळे ओके आहेत की नाही, आणि मग त्याप्रमाणे त्यांना तसे सप्लिमेंट्स आणि मेडिसिन्स देऊन आणि मग आहार आणि मेडिसिन आणि मग व्यायाम, फिटनेस, पुन्हा एक्सरसाइज आणि ट्रेडमिल्स. आणि तसं बघायला गेलं तर ट्रेडमिल तिथे पण आहेत स्पेस स्टेशनमध्ये, आणि हे करावंच लागतं कंपल्सरी, कारण कंटिन्युअस नुसतं काम करून नाही, त्यांना काही तास तिथल्या वेगळ्या प्रकारचे स्पेशली मेड ट्रेडमिल्स असतात, ती एक्सरसाइज करावीच लागते, त्याशिवाय तिथे सर्व्हाइव्ह होताच येत नाही. आणि आता वन्स शी कम्स बॅक एक वेगळा नवीन चॅप्टर सुरू होईल, आणि तिच्या आयुष्यात आता खूप घडामोडी होतील, कारण दिस मे बी हर लास्ट स्पेस वॉक और स्पेस विजिट असं म्हटलं जातं. कारण 59-60 म्हणजे तशी रिटायरमेंट एज नसते, पण एज हा फॅक्टर नक्कीच आहे. पण त्यानंतर मे बी ॲज अ सायंटिस्ट स्टील डू ग्राउंड वर्क आणि परत नॉर्मलला येईल. तिचा जो स्पेशलाइज्ड एरिया आहे, शी इज अन इंजिनियर, म्हणजे US नेव्ही मधली एव्हिएटर किंवा पायलट आहेत त्या. तर पुन्हा सगळं ग्राउंड वर्क आणि रोज वाचन, रोज अभ्यास, रोज रिसर्च हा तर चालूच राहील. द शो विल गो ऑन, बट शी मे नॉट गो बॅक टू स्पेस अगेन असं एक्सपर्ट्स म्हणतात. मॅम, खरं तर सुनीता विल्यम्स बराच काळ अंतराळात होता आणि त्यांना परत आणण्याचे प्रयत्न बऱ्याच वेळा फेल झाले, पण यानंतर असं काही होऊ नये, घडू नये म्हणून प्रिकॉशनरी मेजर्स नेमके काय 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 घेऊ शकतो, काय घ्यावेत असं तुम्हाला वाटतं? हे बघा, आता झूमवर आता आपला हा टॉक सुरू आहे, इंटरव्ह्यू. काल आमचा गुगल मीटचा रोटरीचा होता प्रोग्राम, तरी सगळेजण टेक सॅव्ही आहेत, तरी देखील काही टेक्निकल फॉल्ट्स, ग्लिचेस आले. म्हणजे मला म्हणायचं पृथ्वीवर बसून काय काय गोष्टी चुकीच्या होऊ शकतात, तर स्पेसचं कोणीच असं प्रेडिक्ट करू शकत नाही. पण येस, नक्कीच प्रिकॉशन घेऊ शकतात. आणि जे बिघाड तिथे आले बोईंगला, स्टारलाइनरला, त्या स्पेसक्राफ्टमध्ये परत तसे प्रॉब्लेम्स येऊ नयेत असं बोईंग नक्कीच काळजी घेत असेल. आणि मग त्यामुळे हे सगळं चुकलं बोईंगचं, त्यामुळे नासाचं तिथेच त्यांच्याबरोबरचा करार टेम्पररी म्हणजे तात्पुरताच संपलेला आहे. आणि ते स्टारलाइनरचं बोईंग यान अनडॉक होऊन परत आलं, तसंच 4 महिन्यापूर्वी रिकामं आलं. तर आता नासा ही काळजी घेईल की आपले जे कोलॅबरेटर्स आहेत, म्हणजे आता इन दिस केस फाल्कन 9 रॉकेट हे स्पेसएक्सचं आहे, आणि हा जो ड्रॅगन कॅप्स्यूल आहे, ज्या यानातून आता 4 ॲस्ट्रॉनॉट्स ॲन आणि निकोल आणि कॉस्मोनॉट हा आहे किरेल, जॅपनीज ताकुयो, असे 4 ॲस्ट्रॉनॉट्स अंतराळवीर ज्या स्पेसक्राफ्टमधून गेले, आणि ते आता 28 तासानंतर डॉकिंग होऊन स्पेस स्टेशनमध्ये हे ॲस्ट्रॉनॉट जाणार. आणि स्पेसएक्सच्याच या मॉड्यूलमधून 4 ॲस्ट्रॉनॉट्स परत येणार, म्हणजे 19 तारखेला सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अलॉंग विथ द अदर्स. पण ही चूक इतर दुसऱ्या स्पेसएक्स आणि बोईंग आणि इतर प्रायव्हेट कंपनीज आहेत, नॉर्थऑप,
या लोकांनी पण परत अशी चूक नको करायला असं नक्कीच नासा त्यांना सांगेल, किंवा त्यांचा MOU जो असतो, करार असतो, त्याच्यामध्ये सगळं लिखित दिलं जातं. पण काही गोष्टी ना स्पेसमध्ये अशा पहिल्यांदाच येऊ शकतात, अनफोर्सिन म्हणतात, अनपेक्षित, म्हणजे कधी त्याचा विचार पण केला नसेल, अपेक्षा पण केली नसेल. तसं एनिथिंग कॅन गो रॉंग देअर, एनिथिंग कॅन गो रॉंग आणि एव्हरीथिंग कॅन गो राईट. असं हे स्पेसएक्स आय मीन स्पेस मधला जो हा प्रवास असतो, आणि ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे अंतराळवीर जेव्हा ऍस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये जातात, हे सगळं अनिश्चित असतं. सो टॉपमोस्ट केअर इज टेकन. नासाने काळजी घेतलेलीच आहे. त्यासोबत त्यांचे कोलॅबरेटर्स पण तितक्याच हाय कॅलिबरचे पाहिजेत. क्वालिटी मेंटेनन्स आणि सगळं हे अचूकपणे इथे ग्राउंडवर केलं पाहिजे, जेणेकरून तिथे चुका होणार नाहीत, असं मला वाटतं. अगदी मॅम, खरं तर सुनीता विल्यम्स यांच्यासोबत अनपेक्षित असंच काहीसं घडलं असं म्हणावं लागेल. आणि आशा फक्त एवढीच आहेत की आता सुखरूपपणे त्या आपल्या पृथ्वी तलावर पोहोचतील अशी. आणि धन्यवाद, आपण अगदी सोप्या आणि साध्या शब्दात हा सगळा त्यांचा प्रवास उलगडून आम्हाला सांगितला. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.